नमस्कार मंडळी. आज आपण कसलीही पूर्वतयारी न करता मैदा, गव्हाचं पीठ, तूप कसलाही वापर न करता इन्स्टंट घेवरची रेसिपी बनवणार आहोत, जे पटकन बनवून तयार होतात. अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते मंडळी. एकदा तुम्ही रबडी आणि चाशणी बनवून तयार केली, की पटकन ही रेसिपी बनवून तयार होते. खूप सोपी रेसिपी आहे. 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते आणि कसलीही जास्त मेहनत न घेता, कोणताही पीठ न वापरता आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आपण रबडी बनवून तयार करून घेऊया. मी इथे एक अर्धी वाटी इतकी घरी जे आपले दूध असतं याच्यावरची साय मी एक अर्धी वाटी घेतलेली होती आणि पाव वाटी मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते ते घेतलेली आहे. गॅसची फ्लेम इथे मी बंदच ठेवलेली आहे. सर्वात आधी आपण याला छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याचे गुठळे होणार नाही. एकदा आपण याला छान मिक्स करून घेतलं, की त्यानंतर आपण गॅस ऑन करून घेणार आहोत. इथे मी दुधाची पावडर वापरलेली आहे. जर तुम्हाला दुधाची पावडर वापरायची नाहीये, तर दूध तुम्ही पाणी न वापरता घ्या आणि त्याला एक 20 ते 25 मिनिटं छान असं उकळून घ्या. म्हणजे दाटसर असं करून घ्या, म्हणजे आपली जी रबडी आहे मस्त दाटसर इथे बनवून तयार होते. आज आपण इन्स्टंट बनवणार आहोत आणि झटपट बनवणार आहोत, म्हणून मी इथे दुधाचा आणि सायाचा वापर केलेला आहे. म्हणजे रबडीसुद्धा पटकन बनवून तयार होते. अगदी 5 मिनिटात ही रबडी बनवून तयार होते. आपण अर्धी वाटी इतकी दुधाची साय घेतलेली, पाव वाटी इतकं आपण घेतलेलं आहे मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. याला छान 5 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 1.5 चमचा इतकं साखर वापरलेली आहे, कारण मिल्क पावडर हे सुद्धा आधी थोडंसं गोड असतं म्हणूनच साखरेचा थोडासा कमी वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचा वापर कमी जास्त करू शकता. एकदा साखर याच्यात ॲड केलं, की 4 ते 5 मिनिटात अगदी पटकन ही रबडी बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता मस्त मलईदार अशी ही रबडी बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि रबडी आपली छान थंड झाली, की अजून थोडीशी दाटसर अशी तयार होते. इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकता. अगदी 5 ते 6 मिनिटात ही रबडी बनवून तयार झालेली आहे. दुधाची साय, दुधाची पावडर आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. 5 मिनिटं छान याला उकळून घ्यायचं, साखर ह्याच्यात ॲड करून घ्यायची आणि आपली रबडी बनवून तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण घेतलेला आहे साखरेचा पाक करायला. इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि 3 चमचे इतकं साखर याच्यात ॲड करून घ्यायची आहे. आपल्याला खूप जास्त असं 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाहीये. अगदी सरसरीत जसं थोडंसं चिकट असतं असं आपल्याला ह्याच्यात पाक करून घ्यायचं आहे. 4 ते 5 केसराचे धागे होते माझ्याकडे, ते याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे जे पाकाचा कलर आहे ते सुद्धा मस्त छान होतं. याला छान एक 2 ते 3 मिनिटं याची उकळी काढायची. 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. याला अजिबात म्हणजे तार आलेली नाहीये. फक्त थोडंसं हे चिकट असं होतं. एवढंच आपल्याला पाक याचा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, खूप जास्त 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक करायचा नाहीये. गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची आणि जे पाक आहे आपला, हे साखरेचा पाक आहे, याला छान असं थंड करून घ्यायचं. हे सुद्धा आपण एका बाजूला ठेवून घेऊया आणि आज आपण ब्रेडचा वापर करून घेवर बनवणार आहोत. हो मंडळी, आज आपण ब्रेडचा वापर करून घेवर बनवणार आहोत, जे इन्स्टंट पटकन बनवून तयार होतं. कोणतंही पीठ किंवा मैदा किंवा गव्हाचा पीठ याचा वापर आपण करणार नाही आहोत. इथे मी जे आपलं व्हाईट ब्रेड असतं ते घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर ब्राउन ब्रेडचा वापर केला तरीही चालेल, काही हरकत नाहीये. आणि अगदी पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे. अगदी आवर्जून तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा ही रेसिपी बनवून तयार करू शकता. आधीच आदल्या रात्री जर तुम्ही रबडी आणि पाक तयार करून घेतलं, की पटकन बनवून तयार होणारी ही घेवरची रेसिपी दिसायला अगदी सुंदर आणि बनवायला पटकन बनवून तयार होते. त्यासाठी मी इथे 3 ते 4 ब्रेडचे पीसेस घेतलेले आहे. याला आपल्याला मधोमध असं वाटी किंवा झाकण ठेवायचं आणि गोल असं कट करून घ्यायचं. आता शेप तुम्हाला हवं तसं कट करून घेऊ शकता. मी अगदी जसं घेवर गोल असतात ना त्याचप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा याला शेप देऊ शकता.
तर इथे मी सर्वात आधी गोल मोठे कट करून घेतलेले आहे. आता याच्या मधोमध थोडंसं आपण जेव्हा आपण घेवर बनवतो, तर थोडीशी जागा मध्ये असते. ते एकदम सारखे तसं दिसावं म्हणून मी याच्या मधोमध थोडंसं कट करून घेत आहे. इथे माझ्याकडे नोझल आहे, त्याच्याने मी हे कट करून घेत आहे. तुमच्याकडे जर झाकण असेल, त्याच्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता. आता हे जे गोल आहे, ते मला खूपच छोटं दिसत आहे, म्हणून मी याला थोडंसं अजून मोठा करून घेते. म्हणजे दिसायला अगदी जसं घेवर आपण बनवतो ना, त्याचप्रमाणे दिसतात आणि खायला अप्रतिम लागतात. दिसायला सुंदर आणि पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल, तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता हळू करत आपण याचे ते गोल आहे मधोमध, याला थोडेसे मोठे करून घेतलेले आहे. अगदी जसे आपण घेवरला दिसतात त्याचप्रमाणे हे दिसत आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. घेवर तुपातच बनवले जातात, पण पूर्ण तूप न वापरता आपण तेलात सुद्धा तळून घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे आपण ब्रेडला सुद्धा तेलात इथे तळून घेत आहोत. तर ब्रेड ह्याच्यात तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. तेल सुद्धा मध्यम आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. खूप कडकडीत तेल आपल्याला गरम करून नाही घ्यायचं आहे, कारण ब्रेड तेलात टाकतात ते खूप जास्त लवकर ब्राऊन होतात, म्हणून तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम ठेवायचं आहे आणि मस्त ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळताना लक्षात ठेवा की ब्रेड खूप जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे, अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कारण तेल किंवा तूप खूप जास्त गरम असलं की ब्रेड पटकन ब्राऊन होतात किंवा जळून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचा जे ऑइल असेल किंवा तूप असेल ते निघून जाईल. हे बघा या पद्धतीने कलर तुम्ही बघू शकता, मस्त छान आलेला आहे. दिसायला अगदी सुंदर दिसत आहे. अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि शेवटचं आपण याला सजवून घेऊया. तर इथे आपण हे आपले जे घेवर आहे, म्हणजे इन्स्टंट घेवर आज आपण बनवणार आहोत, त्याकरता आपण ब्रेड इथे तळून घेतलेला आहे आणि जे पाक आपण तयार करून घेतलेला होता, छान असं थंड झालेलं आहे. आता एक अर्धा चमचा आपण पाक याच्यावर ॲड करून घेऊया. ब्रेड आहे तर जे पाक आहे ते पटकन शोषून घेतं. तर इथे तिन्ही जे मी केलेले आहे ब्रेडचे, इथे आपण घेवर तयार करून घेतलेले आहे. याच्यावर अर्धा चमचा इतकं जे साखरेचा पाक आहे, हे आपल्याला याच्यावर असं या प्रकारे पसरून घेऊया. त्यानंतर आपण जे रबडी बनवून ठेवलेली होती, ते सुद्धा मस्त छान थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर अजून हे थोडीशी घट्टसर झालेली आहे, मलाईदार झालेली आहे. आता आपण हे याच्यावर सुद्धा ॲड करून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी, पटकन बनवून तयार होते आणि खायला तितकीच अप्रतिम लागते. तर घेवर बनवायला मैद्याने बनवतात किंवा गव्हाच्या पिठाने बनवतात, बेसनने बनवतात. त्याला खूप मोठी अशी प्रोसेस आहे. ते तुपात आपल्याला आधी छान असं मिसळून घ्यायचं असतं. त्यानंतर त्याच्यात पाणी किंवा दूध ॲड करून आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं असतं. मग तेलात त्याला थोडं करत ॲड करून तसे छान असं जाळीदार आपल्याला तळून घ्यावं लागतं. तर ती पूर्ण प्रोसेस न करता आपण हे पटकन, झटपट बनणारे घेवर आज बनवणार आहोत. जे अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतात. अगदी तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा ही रेसिपी बनवून तयार करू शकता. पटकन बनवून तयार होते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते. आता जे आपण रबडी बनवून तयार करून घेतलेली होती, ती मी छान ह्याच्यावर ॲड करून घेतलेली आहे. आता त्यानंतर ह्याच्यावर आपण बारीक असे पिस्ताचे आणि काजूचे, बदामाचे काप याच्यावर ॲड करून घेऊया. आता सजवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ह्याला सजवून घेऊ शकता. दिसायला तुम्ही बघू शकता अगदी जसे घेवर असतात ना, तसेच दिसत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. इथे तुम्ही बघू शकता जे पिस्ताचे काप आहे याच्यावर ॲड करून घेतलेले आहे. दिसायला अगदी सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर थोडेसे बदामाचे सुद्धा काप याच्यावर मी ॲड करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर ते चांदीचं वर्क असतं ते सुद्धा तुम्ही याच्यावर ॲड करू शकता. ते सुद्धा दिसायला खूप सुंदर लागतात.
आणि जे गुलाबाचे पाकळ्या असतात ते सुद्धा आपण याच्यावर ॲड करून घेऊया. त्याच्याने हे दिसायला अजून सुंदर दिसतात. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मी ॲड करत आहे. म्हणजे इतकं सुंदर दिसत आहे, की खायची इच्छाच होत नाहीये. फक्त बघावसं वाटतं, एवढं सुंदर दिसायला दिसत आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. तर आजचे आपले हे इन्स्टंट घेवर बनवून तयार झालेले आहे मंडळी. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता. अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथे कलर मस्त छान आलेला आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे. तर अगदी श्रावण महिना सुरुवात होणारच आहे. त्याचबरोबर रक्षाबंधनसुद्धा येणार आहे. तर आता आपले सणासुदीला सुरुवात झालेलीच आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि पटकन बनवून तयार होणारी हे इन्स्टंट घेवरची रेसिपी आहे. तर बघू शकता तुम्ही दिसायला मस्त छान दिसत आहे आणि तितकीच टेस्टी खायला सुद्धा आहे. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशीच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.